आणि कोणाच्या भावना असली तर मिठून घ्या कोर्टात जाऊन पटापट. त्याच्यात काहीही भविष्य नाहीये. आपण मागावर जर बघितलं तर आपल्या 7-8 पिढ्या मागे गेल्या. खूप नुकसान झालं. होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला एकजुटीनं प्रत्येक लढाई लढावं लागणार. आरक्षणाचा विषय आपण संपत आणलाय. आता थोडा राहिला आणखी, तीही पूर्ण कडेला लावणारच. त्याच्याबरोबर आता व्यावसायिक सुद्धा आपल्या समाजाच्या पोरांनी बोलायला पाहिजे. त्यासाठी आता पुढची मोहीम सुरू होईल तर सगळेजण सज्ज व्हा. प्रत्येक जणाने सावध व्हायचं. आता जसं मला वाटतं 1 तारखेपासून राज्यभर ते काम सुरू होणार आहे. आता 1 जानेवारीपासून कशी सिस्टम आहे, आपल्याला काय काय करायचंय ते प्रत्येकानं गावागावातल्या लोकांनी समजून घेऊन त्याच्यात सहभागी व्हायचं. समाजाच्या लेकराला कोणाला होईना आयुष्याची भाकरी मिळणार आहे ना. आपण आयुष्याचं त्याचं काम करायला पाहिजे. आयुष्याची भाकरी म्हणजे काय? जसं की आता आरक्षण दिलं ते ताबडतोब उडणार नाहीये. 1500 रुपये जसे उडाले तुमचे तसे लाडक्या बहिणीचे. दाजीचं तर कर्ज माफ नाही केलं, नुसत्या लाडक्या बहिणीने दिले ते आता उधारीवर 2-4 हप्त्यात थकलेमध्ये उधारीचे ना, उधारीवरच येते. दाजीचं तर कर्ज कोणीच माफ करेल. दाजी दांड का काढणार एखादीशी.